आपल्या राज्यामध्ये कंपन्याकडे खंडणी मागितल्या जाते आणि या खंडणीला विरोध करणाऱ्या एका निरपराध अशा सरपंचाचा दिवसाढवळ्या खून होतो। दिवसाढवळ्या इथे लैंगिक छळ होतात। इथे नागडे करून तरुणांना चटके दिले जातात। निरपराध अशा लोकांना इथे गुंडांचं भय रात्रंदिवस छळतं। म्हणजे लैंगिक शोषण होतं, हत्या होतात, खंडणी मागितल्या जाते आणि इथे आमच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे जे त्यांचे सहकारी मंत्री असतात ते भ्रष्टाचार त्यांच्यावर न्यायालय सिद्ध करतं। ते भ्रष्टाचारी आहेत म्हणून शिक्कामोर्तब करतं। याच मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांचा एक सहकारी जो बसतो त्याच्याच शासकीय निवासस्थानी खंडणीची बैठक झाल्याचा आरोप त्यांचाच सत्ताधारी पक्षाचा एक लोकप्रतिनिधी करतो। एक मंत्री असलेला व्यक्ती एका महिलेला, तेही हंबीरराव मोहितेंच्या वंशातील एका महिलेचा छळ करतो, तिला स्वतःचे निर्वस्त्र फोटो पाठवतो। तरीही आमचे देवाभाऊ हे न्याय देणारा मुख्यमंत्री, अतिशय कार्यक्षम असा गृहमंत्री, गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न करणं हे महापाप असतं। गुन्हा घडल्यावर न्याय देणं कदाचित हे पुण्याचं कर्म असतं की काय? का देवाभाऊंना हे आरोप चिटकतच नाही आहेत? देवाभाऊ न्यायच देणार आहेत आणि देवाभाऊ आहेत म्हणून येथे गुंडांना आता राज्य गुंडमुक्त होणार म्हणून आजच हे पडळकर आणि खोत जालन्यामध्ये गेले आणि त्यांनी ज्या तरुणाला निर्वस्त्र करून चटके दिले लोखंडी सळईनं त्याला न्याय मागण्यासाठी गेले आणि ते म्हणतायत की देवाभाऊ हे आता महाराष्ट्र गुंडामुक्त करणार आहेत। किती हास्यास्पद गोष्टी आहेत। इथे ज्या गृहमंत्री घटना घडते का म्हणून राजीनामा देणारे गृहमंत्री या राज्यानं पाहिलेले। या राज्यामध्ये हत्या घडू नये म्हणून प्रयत्न करणारा गृहमंत्री हवाय हो आम्हाला। इथे खंडणी मागितली जाऊ नये तेवढं धाडस या गुंडांचं होऊ नये असा गृहमंत्री हवाय हो। इथे लैंगिक शोषण करणाऱ्याचे हात थरथरले पाहिजेत, त्यांना भीती वाटावी, भय वाटावं कायद्याचं असा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हवाय। आणि इथे दिवसाढवळ्या खून पाडले जातात, दिवसाढवळ्या खंडणी मागितल्या जाते, दिवसाढवळ्या लैंगिक शोषणाचे गुन्हे घडतात, तरीही आमचे देवाभाऊ मात्र अतिशय अतिशय सोज्वळ, सात्विक, न्यायपूर्ण अगदी रामशास्त्री प्रभूणे यांच्या भूमिकेमध्ये असतात। आणि जे काही केलं आहे म्हणजे जे गुन्हे घडतात त्यांना संघर्षाशिवाय न्याय पदरात पडत नाही, तरी देवाभाऊ निरपराध असतातच कसे? हा पराक्रम जमतोच कसा माहित नाही। कारण गुन्हा घडला तर हे कोणाचं, जबाबदारी कोणाची? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री। मग जर एखाद्या निरपराध तरुणाला चटके दिले जातात तर त्याला कुठेतरी आंदोलन उभं राहिलं तरच न्याय मिळतो। अशांना अंधभक्त महापराक्रमी पुरुष कसा म्हणतात काही कळायलाच मार्ग नाहीये। संतोष देशमुख यांची हत्या होते, गुन्हा दाखल करून घेत नाही, जी संघटित गुन्हेगारीची ओरड केली जाते, मकोका लावला, न्यायालयीन चौकशी लावली, CID लावली, SIT लावली, काय तपास यंत्रणा लावल्या म्हणून सांगतात, पण एकही अधिकारी कुठलाही हलत नाही पोलीस प्रशासनामधला। म्हणजे सामाजिक स्तरावरची 8 गुंड उचलून तुरुंगात टाकले, म्हणजे प्रशासनामधली संघटित गुन्हेगारीला मात्र ते हात लावणार नाहीत।
आणि राजकीय संघटित गुन्हेगारी त्यांच्या जे डबक्यामध्ये मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये ती जी संघटित गुन्हेगारी जन्माला येते आहे ती मात्र अगदी आनंदानं ती अगदी म्हणजे ती सोज्वळ पद्धतीनं तिच्याकडं पाहायचं. याला न्यायप्रिय असा पराक्रम हे देवेंद्र भाऊच करू शकतात. हे कुणालाच शक्य नाही. त्यांचे भक्त तरी कसे आहेत पाहणार की आंदोलन करतात जालन्यामध्ये जाऊन. गृह मंत्रालयाचा याच्यात काहीच रोल नसतो म्हणे. स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन गृह मंत्रालयाला चुकीचे रिपोर्ट देतो म्हणे. मग गृहमंत्री निष्क्रिय आहे म्हणा ना. तिथे जाऊन आंदोलन करता खोत आणि पडळकर आंदोलन करतायत तर ते गृहमंत्र्यांच्या विरोधात नाहीये का? सरकारच्या विरोधात नाहीये का? सरकारची निष्क्रियता गृहमंत्री निष्प्रभ झालाय असं नाही का म्हणता येणार? म्हणजे जर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर रास्ता रोको करावा लागतो तेव्हा कुठे लोक रस्त्यावर येतात, तेव्हा कुठे गुन्हा दाखल होतो, पुन्हा नंतर आंदोलन करावं लागतं, मग नंतर मकोका लागतो, पुन्हा आंदोलन करावं लागतं, मग कुठं वकिलांची नियुक्ती होते. याला म्हणजे न्यायप्रिय प्रचंड अतिशय मोठा महापराक्रमी आणि सक्षम असा मुख्यमंत्री म्हणून त्याचं गुणगान करणारे केवळ अंधभक्तच असू शकतात तो. आणि कसे जर इथे गुन्हे घडतात म्हणजे साधा प्रश्न आहे, हत्या घडते गृह मंत्रालय जबाबदार आहे, शोषण होतं गृह मंत्रालय जबाबदार आहे, जर तुम्हाला लैंगिक छळ होतो गृह मंत्रालय जबाबदार आहे, खंडणी मागितल्या जाते गृह मंत्रालय. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची नाही काय? आणि सरकार म्हणून स्वतःला बसायचं, त्या उच्च स्थानावर बसायचं आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांना नाही. मग तुम्ही तिथे काय करता? जर त्यांचे आता त्यांनी तर त्या धनंजय मुंडेंना निरपराध करून सोडून टाकलं. ते म्हणाले की अशी बैठक सरकारी निवासस्थानी घडलेली की नाही माहीत नाही, पण ती घडलेली नाही. म्हणजे आवादा कंपनीची खंडणीची जी काय बैठक झाली असा आरोप एक आमदार करतायत आणि ती घडली का नाही याचं स्पष्टीकरण नाही. निरपराध अगदी निकाल देऊन टाकला. म्हणजे निकाल न्याय म्हणजे ज्या तपास यंत्रणांच्या मध्ये दोषी सापडत नाही तोपर्यंत आपण कारवाई न करणारे म्हणणारे. मग यामधनं आणखी काही आलंय का बाहेर? नाही आलं. मग तुम्ही निरपराध कसं करून टाकलं? म्हणजे खंडणीचे उगम कुठे आहे? एक ते जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केला जातोय, त्या आरोपामध्ये सत्यता आहे का नाही? म्हणजे बघा, खंडणी आणि हत्याला पाठिंबा म्हणजे अप्रत्यक्ष पाठिंबा किंवा राजकीय वरद हस्त पुरवल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे असे सहकारी मांडीला मांडी घ्यायला लावून बसतात. लैंगिक शोषण म्हणजे महिलांना निर्वस्त्र फोटो टाकणारे मंत्रालयातले सहकारी मांडीला मांडी लावून बसतात. दुसरे भ्रष्टाचारामध्ये गरिबी दाखवून शासकीय घराचा लाभ उठवणारे म्हणजे भ्रष्टाचारी लोक तुमच्या शेजारी बसतात. तरी आमचे देवाभाऊ म्हणजे अतिशय कार्यक्षम. म्हणजे त्यांना कायदा आणि सुव्यवस्था इथले नियम त्यांना लागू नसतात. कदाचित गुन्हा घडू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा दरारा एवढा असावा, गुन्हा घडल्यानंतर संघर्षातून न्याय मिळवावा लागतो, तरी आमचा देवाभाऊ मात्र महापराक्रमी असतो, फार अत्यंत सक्षम असतो आणि तो केवळ राजकारण करतो. म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना ठेचून काढतात, दुसरीकडे त्या अजित पवारांची जिरवतात आणि बदनाम कोण झालं म्हणायचं, एकीकडे तानाजी सावंत बदनाम म्हणायचं, एकीकडे धनंजय मुंडे बदनाम म्हणायचं. पण सरकार आणि गृहमंत्री म्हणून एवढा निष्क्रिय आणि निष्प्रभ व्यक्ती त्या ठिकाणी आहे, कारण तो कायदा आणि सुव्यवस्थेचं भलं कसं करायचं ते बघत नाहीये. तर तो केवळ यामध्ये राजकारण करत असेल मुख्यमंत्री नात्यानं, गृहमंत्री नात्यानं, जर त्यांचं कार्य जर असंच असेल तर फक्त या भूतलावर देवच करू शकतात. आणि हे देवा भाऊ हे नक्कीच देव आहेत. यांना इथली कायदा आणि व्यवस्था न्याय इथला लागत नाही. कदाचित त्यांना दुसरी वरच्या ठिकाणचा न्याय असू शकतो, म्हणून त्यांच्यावर आरोप बदनामी सरकार
हे असे जे सरकारवर होणाऱ्या टीका हे त्यांना अजिबात चिटकत नाहीत. म्हणून देवाभाऊ की जय. देवाभाऊ सारखा कार्यक्षम आणि अतिशय महापराक्रमी गृहमंत्री लाभला हे महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं कदाचित भाग्य असू शकतं. धन्यवाद. जय महाराष्ट्र.